गुढी उभारू आनंदाची चैतन्याची लागो सुखाची तोरण आपल्या दारी। गुढीपाडवा आणि नववर्षाच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा। हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याला मराठी संस्कृती दिमाखात मिरवण्याची शतकांची परंपरा आहे। पारंपरिक वेशभूषा, चित्ररथ, सामाजिक संदेश, मातीतील कसरती यांची ओळख करून देणाऱ्या शोभायात्रांमध्ये सहभागी होऊन तरुणाई आपली नाळ या परंपराशी जोडून ठेवत आहेत। मुंबईतील तरुणाई गुढीपाडव्यानिमित्त गिरगावमध्ये जमतात। ढोल ताशाच्या गजरामध्ये आकर्षक रांगोळ्यांनी गिरगावमध्ये गुढीपाडवा साजरा केला जातो। आपल्या प्रतिनिधी गिरगाववरून मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडलेल्या आहेत। मीनाक्षी, गुढीपाडव्याचा उत्साह आपण पाहतोय, तरुणाई आपण पाहतोय मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत। कशा प्रकारचं वातावरण आहे? नीलम, खरं तर आज पाडव्यानिमित्त आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुला आणि आपल्या लोकशाहीच्या प्रेक्षकांना शुभेच्छा। मी तर खरं गिरगावच्या या संपूर्ण परिसरामध्ये जर पाहिलं तर एक वेगळंच नातं आहे आणि उत्साहाचं माहेरघर मानलं जाणारं गिरगाव परिसर। आणि आजच्या दिवसाला अनेक शोभायात्रा निघतात, पण ह्या शोभायात्रेमध्ये प्रामुख्यानं जर पाहिलं तर विशेष आकर्षण असतं ते म्हणजे ह्या यात्रेमध्ये अनेक चित्ररथ असतात। सुरुवातीलाच मी गिरगावच्या चर्चच्या या परिसरामध्ये आहे। आपण पाहतोय की भव्य दिव्य अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे। दरवर्षी या परिसरामध्ये मान दिला जातो तो म्हणजे स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान यांना। मात्र यांच्या मार्फत दरवर्षी या ठिकाणीच ही रांगोळी काढली जाते सुरुवातीला। मात्र यंदा जर आपण पाहिलं तर श्री यंत्र या रांगोळीची थीम आहे। मात्र इथे मागच्या अनेक वर्षापासून ही रांगोळी काढणारे कलाकार आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। गौरव आहे माझ्यासोबत। गौरव, दरवर्षी आपण भेटतो, यंदा काय नेमकी थीम आहे आणि साधारणतः या ठिकाणी काय नेमका तुम्ही प्रयत्न केलेला आहे रांगोळीच्या माध्यमातून सांगण्याचा? सगळ्यात आधी लोकशाहीच्या सगळ्या प्रेक्षकांना स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। यंदा आम्ही इथे श्रीयंत्र रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे। श्रीयंत्र असं आहे की ज्याप्रमाणे एक मांगल्याचं प्रतीक आपण म्हणतो, पण ते मांगल्य आणि पावित्र्य राखत ज्याच्यावरती पाय पडून सुद्धा ते पावित्र्य खराब होणार नाही या पद्धतीची थीम करून आम्ही इथे रांगोळी रेखाटलेली आहे की आपल्याला त्याचे संपूर्ण रेखाटन हे तुम्हाला श्रीयंत्र दिसेल, पण त्या ज्या आपण जे पारंपरिक पद्धतीने करतो त्या थोडासा आम्ही त्याच्यामध्ये थोडा मार्ग वेगळा केलेला आहे। आणि मातृभाषेचा तुम्ही या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, खरं तर काय नेमका आहे? यंदा आमच्या विवेकानंद प्रतिष्ठानची जी थीम आहे ती मातृभाषेला घालूचात माय मराठी अभिजात। मराठी भाषेला जो अभिजात दर्जा भेटलेला आहे त्या दर्जाचा मान राखत ती थीम आम्ही यावर्षी आमच्या यात्रेची ठेवलेली आहे आणि त्या हिशोबाने त्या थीमची आम्ही रांगोळी घेतली। नीलम, आपण पाहतोय की रांगोळीची ही तयारी आणि अंतिम टप्प्यामध्ये ही तयारी आहे। खरं तर या संपूर्ण म्हणजेच गिरगाव परिसरात जर आपण पाहिलं तर एक वेगळीच ओळख जी आहे ती या गिरगाव परिसरामध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळते। विशेष आकर्षण असलेलं गिरगाव परिसरामध्ये ह्या स्वागत यात्रा ह्या प्रसिद्ध तर आहेतच, पण पहाटेपासूनच रांगोळी ही भव्य दिव्य रांगोळी जी आहे ती सगळ्याच इथे येणाऱ्या जे तरुणाई आहेत त्यांना पाहायला मिळते। सोबतच या शोभायात्रेमध्ये आपण पाहिलं तर खरं तर चित्ररथ जे आहे ते या ठिकाणी छावा चित्रपटातील संभाजी महाराजांचा या ठिकाणी पाहायला मिळते आणि तिथेच आपण पाहतोय की तयारी देखील जी आहे ती सुरू आहे। इथूनच ही स्वागत यात्रा जी आहे ती सुरू होणार आहे आणि या स्वागत यात्रेच्या माध्यमातून अनेक संदेश जे आहेत, अनेक चित्ररथ जे आहेत ते देखील पाहायला मिळते। सुरुवातीलाच इथे असलेल्या गुढीची पूजा केली जाईल आणि त्यानंतर या स्वागत यात्रेची जी आहे ती सुरुवात होईल। संपूर्ण गिरगाव परिसर जर आपण पाहिलं तर दुमदुमलेला पाहायला मिळतं, मोठं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं, मोठी तरुणाई जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे काही मिनिटातच आपण म्हणू शकतो की ह्या स्वागत यात्रेची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल। जी मीनाक्षी, आपण पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.